काय ग शीतल, कुठे चाललीस? कॉलेजला चालले. आज उशीर केला? थोडा उशीरच झाला. फौजी ते काय? नाही, काय नाही. अगं काय झालं? काय विचारायचं होतं का? होय, पण कसं विचारायचं हेच कळत नाही. काय असेल ते स्पष्ट सांग. फौजी काका, कालिकेला बघायला पाहुणे आलते, म्हणजे पोरीकडचे. पण त्यांना माहित नव्हतं आपल्या एका मिलिटरीत आहे ते. मग त्यांनी नकार दिला. आता तुम्हीच सांगा, एवढंच कारण पुरेसं आहे का त्याला नकार द्यायला? फौजीचं आयुष्य असं असते बघ. म्हणजे कसं आहे बघ, म्हणजे देशाचं रक्षण करायला यांना आर्मीवाला पाहिजे, पण लग्नाचा विषय निघाला का डॉक्टर, इंजिनियर, नाही तर सरकारी ऑफिसर पाहिजे. म्हणजे आर्मीवाल्यांनी लग्न करायचंच नाही का? अगं असं कसं? त्यांना बी वाटतं की आपला बी संसार असावा, आपली वाट बघणारं कोणीतरी असावं. पण सगळेच असा नकार द्यायला लागले तर? नाही असंच नाही, पण फौजीसाठी पण कोणीतरी खास पोरगी असते जी बॉर्डरवर जात नाही, पण इथं राहून फौजीचं आयुष्य जगते. अगं लय मोठा त्याग असतोय. फौजीची बायको होणं एवढं सोपं नसतं. अगं 2-2 आघाड्या सांभाळाव्या लागतात. खरं सांगू, फौजीची बायको व्हायला भाग्य लागतं. खरे, पण तरी बी माणसं नाही का म्हणतात? ज्याला त्याला सुखसोयीचं आयुष्य पाहिजे. अगं माणसं सोय बघतात, म्हणून तर त्याला सोयरीक म्हणतात. तुला रामायण माहितीये? होय. मग मला सांग, रामायणात सगळ्यात मोठा त्याग कोणी केलाय? सीतेनी. नाही रामानी. नाही लक्ष्मणानी. मग अगं सगळ्यात मोठा त्याग लक्ष्मणाच्या बायकोनी, उर्मिलेनी केलाय. आणि प्रत्येक फौजीची बायको त्या उर्मिलेसारखी असते. ह्यो विचार तुम्ही केलाच नव्हता. अगं करायला पाहिजे ना. आता तुमच्या सारख्या पोरींनी हा विचार करायला पाहिजे. एक वेगळी पायवाट काढून ती चालवली पाहिजे. अगं तुम्हीच सगळ्या सुखसोयीचा विचार करत बसला, आता कसं होईल? एक काळी आपल्या देशाचा नारा होता, जय जवान जय किसान. आणि आजकाल कोणाला जवान बी नकोय आणि किसान बी नकोय. खरंय फौजी, पण लोकांना हे पटवून कोण देणार? अगं तुम्हीच शिकलं सावरलात ना तुम्ही, आणि शिक्षणाने माणसाच्या अंगात आत्मविश्वास आणि समजूतदारपणा आला पाहिजे ना. मग तुमच्या सारख्या पोरींनी घरच्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे, एक तर मी लग्न करल, एक तर शेतकऱ्याशी करल, नाही तर फौजीशी करल. पण घरचे थोडीच आमचं ऐकणार आहेत. अगं ऐकायलाच पाहिजे, का नाही ऐकणार? तुम्ही म्हणताय ते पटते फौजी, पण फौजीची बायको होणं वाटतंय तेवढं सोपं नाही. फौजी सीमेवर असताना त्यांची वाट बघत जीवन जगणं लई अवघड असतंय. कसं आहे शीतल, फौजीच्या बायकोने त्याची वाट बघत बसायची नसते. तिने तयारी करायची असते की फौजी परत आला की त्याला विजय तिलक लावून त्याचा औक्षण करायची. मारायला तर सगळेच आलेत ग, पण जगण्याचा अर्थ त्याला कळलाय तो मरण मुठीत घेऊन जगतो. आणि ते फक्त फौजीला कळलेलं असतं. काय झालं भैया? अरे ऊस तोडीच्या कामगारची संख्या अचानकच वाढली. हो ना भैया. तर एवढ्या मोठ्या टोळीसाठी बकरा पण तेवढाच मोठा बघितला पाहिजे. बकरा? भैया काय मटणाचा प्लॅन आहे काय? Talent not accepted from you. भैया ऍक्सेप्टेड नॉट एक्सपेक्टेड. That is that. You know, bakra. गॉट इट. बकरा खिसा कापण्यासाठी. पण असं कोण सापडणार
तेच तर मला पण कळणार रे. भैया एखादा डोनर बघूयात का? Here you are. Donor. So न हा हा. सोमन. हॅलो. नमस्कार सोमन साहेब, ओळखलं का? अहो हर्षवर्धन देशमुख फ्रॉम चांदवडी. अरे नमस्कार नमस्कार, बोला. तर विषय असा आहे, आपल्या इथला कारखाना आता चालू झालाय ना. अच्छा. तर काय आहे, तिकडं ऊसतोडीच्या कामगारांची संख्या अचानक जास्त वाढली. पण मग तिथं गेल्यावर कळलं की त्यांना थंडीपासून बचावासाठी ब्लँकेट स्वेटर यांची जास्त गरज आहे. तर आता झालंय असं, या अचानक अडचण आल्यामुळे आमची काही एवढी तयारी नाही. अच्छा. मग आम्हाला असं वाटलं की कुठला माणूस धावून येईल. मग आम्हाला झटकन तुमचं नाव आठवलं. चला, अहो त्या निमित्ताने का होईना तुम्हाला माझी आठवण तरी झाली. बरं सोमन साहेब, तुम्ही आम्हाला आत्ता मदत करा, मी तुम्हाला नक्की पैसे परत करतो. अहो दॅट्स ॲब्सोल्युटली ऑल राईट. दॅट इज माय सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. हे बघा हर्षवर्धन, तुम्ही मला तुमचे बँक डिटेल्स पाठवा, मी लगेच पैसे ट्रान्सफर करतो. ओके. थँक्यू व्हेरी मच. हा ठेवतो. वा भैया, ग्रेटच. पण भैया मला एक प्रश्न पडलाय, तुम्ही त्यांच्याकडून पैसे का घेतलेत? राजकारण कधीच स्वतःच्या पैशाने करायचं नसतं. मग मामीकडून पैसे कशाला घेतले? टॅलेंट. अरे हे पैसे आले नसते तर ते पैसे वापरले असते. आता ते पैसे आले की हे पैसे आपल्या कामासाठी वापरायचे. हा. अरे टॅलेंट, अरे जमायला लागलं की मला पण. हा गोट्या, बरं झालं भेटलंच नाही का? अरे एक काम होतं, बोल की. काय 500 रुपये ऍडजस्ट होतील का? 500? हा. अवघड आहे. नाही बाबा, लय अर्जंट होतं ना. अर्जंट आहे. हा. चल देतो.